कापडणे येथील शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत वेलवर्गीय डांगर शेतीतून फक्त 1 एकर क्षेत्रात 2 लाखांचे उत्पन्न घेतले आहे। पहिल्याच प्रयोगात अपेक्षेपेक्षा जास्त यश आल्याने या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान या चवदार डांगरला थेट दिल्लीच्या बाजारपेठेत मागणी वाढली असून व्यापाऱ्याने बांधावर येत डांगर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे। धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी अवकाळी तर कधी दुष्काळी पावसाचा सामना करावा लागतो। मात्र गेल्या 2 वर्षांपासून पोषक वातावरण, वेळेवर चांगला पाऊस असल्याने मका, कापूस या खरीप पिकांसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले। मात्र शेतकऱ्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट करूनही चांगला हमीभाव मिळत नाही। म्हणूनच चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शेतात काय लागवड करावे असा प्रश्न नेहमी निर्माण होतो। मात्र कापडणे येथील युवा शेतकरी मनोज सीताराम माळी व योगेश माळी या दोघा भावंडांनी डिसेंबर महिन्यात 1 एकर क्षेत्रात अनुभव म्हणून प्रथमच वेलवर्गीय डांगर शेतीचे नियोजन केले। डांगर लागवड झाल्यावर योग्य फवारणी, खते, ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत 3.5 महिन्यात डांगर यशस्वी केले। पहिल्यांदाच राबवलेल्या या प्रयोगात या युवा शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला। या पिकावर फक्त 40,000 रुपये खर्च झाले असून पूर्ण फळ निघेपर्यंत किमान 2 लाख पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे। पारंपरिक पिकांमध्ये सतत येणाऱ्या अपयशामुळे हा प्रयोग शेतकऱ्यांनी राबवला व तो यशस्वी झाला असून यामुळे जास्तीत जास्त क्षेत्रात डांगर लागवड करण्याचा मानस कापडणे येथील मनोज सीताराम माळी यांनी व्यक्त केला आहे। दिल्ली येथील व्यापाऱ्याने संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन डांगर खरेदी केली असून 25 रुपये प्रतिदराने हे फळ खरेदी केले असता प्रत्येकी 10 किलोच्या खोक्याची पॅकिंग करून हे डांगर मालवाहू ट्रकने दिल्लीच्या बाजारपेठेत रवाना होत आहे। उन्हामुळे या डांगरला दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी वाढली असून डांगर फळाच्या शोधात संबंधित व्यापारी कापडणे परिसरात फिरत आहेत। माळी यांनी पहिलाच प्रयोग असल्याने फक्त 1 एकर क्षेत्रात डांगर लागवड केले। यात फवारणी, खते, पाणी व अंतर्गत मशागत व सूक्ष्म नियोजनाच्या आधारे चांगले डांगर फुलवले। यामुळे दिल्ली येथील व्यापाऱ्याने बांधावर येऊन माल खरेदी केला आहे। मी कापडणे गावातील शेतकरी योगेश सीताराम माळी। आम्ही डांगरची लागवड केलेली आहे। डिसेंबर महिन्यात लागवड केलेली होती। 3-3.5 महिन्यानंतर याची सुरुवात होते। दिल्ली मार्केटला याची डिमांड आहे, त्याच्यामुळं आमचा 2 दिवसाआड एखादी टन माल 1 टन माल निघतो, कधी कधी 2.5 टन पण निघतो आणि यावर्षी उत्पन्न बऱ्यापैकी आहे।